माझ्या प्रियांनो, लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे शब्द बिंबवण्यात आलेले आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि तोच लहान बालक मोठा झाल्याच्या नंतर ह्या 3 गोष्टीच्या मागे लागतो. अन्न, वस्त्र आणि निवारा. हालेलुया. ह्या 3 गोष्टीसाठी रात्रंदिवस धावपळ करतो. ह्या 3 गोष्टीसाठी कोणाला मारतो, कोणाचं खून करतो. ह्या 3 गोष्टीसाठी तो लोकांचा विचार करत नाहीये. आणि आज माझा प्रभू या वचनातून तुम्हाला या 3 गोष्टीबद्दल सांगत आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 6 अध्याय आणि वचन 25 मध्ये सांगतो, ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. हालेलुया. माझ्या प्रियानो, परमेश्वर म्हणतो अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा तुमचं शरीर महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या शरीराला जपण्यासाठी, त्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही चिंता करू नका. तो म्हणतो, चिंता करून आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. आज आपण ह्या गोष्टींची चिंता करतोय. चिंता करून आपलं आयुष्य वाढलंय का? चिंता करून ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत का? तर नाही.